सुद्धा एवढा टाइम घेऊन सुद्धा लग्नांमध्ये प्रॉब्लेम येतात, डिवोर्स होतात. असं का? कारण की तुम्हाला जो पिरियड मिळालेला, तुम्हाला दोघांना एकमेकांना समजून घ्यायचा, त्याचा तुम्ही योग्य वापर केला का? रोमॅन्टिक गप्पा मारणं, फिरायला जाणं, याच्यापेक्षा त्याचा चांगला यूज काय होऊ शकतो? तुम्ही त्याला जज करा, छोट्या छोट्या गोष्टीतून जज करा, काहीतरी त्याला ट्रिक क्वेश्चन्स विचारा, काहीतरी एक सिच्युएशन द्या, त्या सिच्युएशनमध्ये तो काय करेल, तुम्हाला जे एक्सपेक्टेड आन्सर आहे ते येतंय का, त्याचं लेडीज बरोबर बिहेवियर कसं आहे, तो कोणत्या टाईपच्या पोस्ट शेअर करतोय सोशल मीडियावरती, कमेंट्स करतोय तर कशा टाईपचे कमेंट्स करतोय, तो लेडीजना रिस्पेक्ट देतोय का, तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेला तर तुमच्याबरोबर त्याचं बिहेवियर कसं आहे, तुम्ही जसं आहे तसं ॲक्सेप्ट करतोय का, तुम्हाला हेअरस्टाईलवरून, तुमच्या वेअरिंगवरून तुम्हाला जज करतोय, ते बघा तुम्ही. त्याचे फ्रेंड्स कसे आहेत, कोणत्या टाईपचे फ्रेंड्स आहेत, त्याचे फिमेल फ्रेंड्स आहेत की नाही, बरं नसतील तर का नाही आहेत, त्याला लेडीज हँडल करता येत नाही आहे का, तो लेडीजला खूप हेट करणारा मुलगा आहे त्यामुळे त्याच्याशी कोणी मैत्रीच करत नाही आहे, हे पण बघा. आणि जर असं असेल तरी पण रेड सिग्नल आहे.